आज मी निघाले आहे मैत्रिणींबरोबर फिरायला आणि हे आमचे सगळे बच्चा कंपनी. आम्ही ट्रेनमधून जात आहोत. विरार इथे जातो आहे. सफाळ्याला एक रिसॉर्ट आहे, तिकडे जाणार आहोत. त्याच्या आधी सर्वात पहिल्यांदा हे आहे द्वारकाधीश मंदिर. सर्वात पहिल्यांदा आम्ही द्वारकाधीश मंदिरला गेलो. मंदिर खूप छान आहे, खूप शांत वातावरण होतं. हे पहा, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आम्ही सर्व मैत्रिणींनी ठरवलं की वुमन्स डे आणि होळीचं सेलिब्रेशन एकत्रच करायचं, म्हणून आम्ही थोडं फिरायला गेलो. हे पहा, द्वारकाधीश मंदिर. त्यानंतर आम्ही विहंग विहार रिसॉर्टला गेलो. विहंग विहार रिसॉर्ट देखील खूप छान होतं. विहंग विहार रिसॉर्टला हा बघा, हा रिसॉर्टचा व्ह्यू खूप छान होता. हे बघ ना, रिसॉर्ट आहे. बीच आहे पुढे. आता तुला स्विमिंग पूलमध्ये जायचंय की बीच? आणि बायला सारखं बीचवरतीच जाण्याचं क्रेज आहे. ती सारखी विचारत होती बीच कुठे आहे. आणि आमचा बीचचा प्लॅन नंतरचा होता. पहिले आम्ही स्विमिंग पूलला जाणार होतो. आणि ही आहे आमची रूमचा व्ह्यू बघा. जाऊया. रूमच्या एक्झॅक्टली अपोजिट स्विमिंग पूल आहे. ही आमच्या सर्वांसाठी, आम्ही 12-13 जणी होतो, त्यांच्या सर्वांसाठी एक रूम दिलेली होती. रूमच्या बाहेर झोपाळा पण होता. झोपाळ्यावरती बसून खूप छान वाटलं. आणि बेबीसारखी स्विमिंग पूलकडेच बघत होती. तिला स्विमिंग पूलमध्येच जायचं होतं. से हाय. ही आमची सगळ्यांची मुलं एन्जॉय करतात. मुलं वीकडे असल्यामुळे रिसॉर्टला खूप कमी गर्दी होती, त्यामुळे मुलांना खूप खेळायला मिळालं. पूर्ण गार्डन रिकामं होतं. गार्डनमध्ये मुलंच खेळत होती. आमचीच मुलं खेळत होती. आणि इथे आमची बॉडी बिल्डर मैत्रीण. इथे पण जिम काही तिने सोडली नाही आहे. जिमला आज दांडी होणार म्हणूनसाठी इथे जिम करते ती. हां, आणि आता इथे आम्ही जेवायला आलो आहोत. कुपन दिलेत. आणि इथे जेवणाचे मेनू बघू शकता. खूप व्हरायटी होती जेवणामध्ये. खूप जास्त पदार्थ होते. आणि व्हेज, नॉनव्हेज पण होतं. आम्ही सगळ्यामधलं थोडं घेतलं होतं, जे फूड वेस्ट नको करायला म्हणण्यासाठी खूप थोडं घेतलं. मीनाक्षी
स्विमिंग पूलमध्ये थोडंसं टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही चेंज करून निघालो आहोत टॉय ट्रेनमध्ये जायला. आणि इथे माझी बेबी ड्रेस स्टाईल केली होती. आता आम्ही चाललो आहोत बीचवरती. बीच बघू शकता. बीच पण एकदम खूप शांत आणि खूप रिकामं होतं. प्रायव्हेट बीच होतं त्यांचं. कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो. त्यानंतर आम्ही डिनरला आलो. डिनरमध्ये पण खूप व्हरायटी होती, खूप मेनू होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बोटिंग करायला गेलो. बोटिंग करायला पण खूप मजा आली. बोटिंग झाल्यानंतर परत आम्ही मॉर्निंगला थोडा वेळ बीचवरती गेलो. थोडेसे शंख शिंपले गोळा केले. खूप शंख शिंपले होते. खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही चेकआउट केलं. आणि अशा प्रकारे आमची 2026 मधली पहिली ट्रिप सक्सेसफुल झाली. थँक्स फॉर वॉचिंग.